नमस्कार मंडळी. महाराष्ट्रात निवडणुका जवळ येत आहे आणि निवडणुका म्हणजे सर्वसामान्य लोकांना हेच वाटतो की नेत्यांची रॅली, पैसे वाटप, दारू वाटप या मग विरोधी पक्षावर या नेत्यांवर टीका करणं. पण इलेक्शन या निवडणुका याच्या पाठीमागे एक मोठा गेम राहतो ज्याला आपण म्हणतो इलेक्शन मॅनेजमेंट. आणि ही एक स्किल आहे, एक मॅनेजमेंट आहे की कसं आपल्याला हा इलेक्शन लढायचा आहे आणि जिंकायचा आहे. आणि याच इलेक्शन मॅनेजमेंटच्या बद्दल समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहे जयंत दीक्षित सर, ज्यांना 25 वर्षाचा इलेक्शन मॅनेजमेंटचा एक्सपिरियन्स आहे. आणि मोस्ट इंटरेस्टिंगली जयंत सर आपले नितीन गडकरी जे नागपूरचे MP आहे त्यांचे 25 वर्ष PRO होते. म्हणजे गडकरी साहेबांचा जो ॲज अ लीडर ट्रान्सफॉर्मेशन झाला त्या काळात सर PRO होते. तर आज आपण सरांकडून समजून घेऊ काय आहे हा इलेक्शन मॅनेजमेंट. नमस्कार सर. नमस्कार सर. जसं मी म्हटलं की इलेक्शन मॅनेजमेंट आपल्याला आज समजायचं आहे, तर हा इलेक्शन मॅनेजमेंट म्हणजे काय? म्हणजे एक नेता स्पीच देतो पण त्याच्या पाठीमागे कसं तो पूर्ण गेम चालतो. साधारणतः सगळ्या जनतेला नेत्याचं एक चित्र एक समोर आलं की तो एक पांढरा कुर्ता वगैरे घालून असा एक नेता समोर दिसतो, आमदार खासदार. परंतु ज्या वेळेला तो बनतो त्यावेळेला त्याच्या मागचा जो परिश्रम आहे, त्याच्या मागे त्याची जी मेहनत आहे ही मेहनत फार मोठी असते. त्याची वैयक्तिक मेहनतही असते आणि त्याचबरोबर एक मॅनेजमेंट असतं. आणि ते मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे. ते मॅनेजमेंट मतदाराला केंद्रबिंदू समजून मॅनेजमेंट केलं जातं. आणि आपल्याला फक्त तो नेताच दिसतो, त्याच्या पाठीमागचं पूर्ण मॅनेजमेंट दिसत नाही. तर जसं एक इलेक्शन समजा आता नोव्हेंबरमध्ये आहे, ते एक साधारणपणे नोव्हेंबरमध्ये जर इलेक्शन असेल तर याचे प्रिपरेशन्स या याचं सगळं कधीपासून चालू होतं आणि व्हॉट आर द स्टेप्स अँड द प्रोसिजर? साधारणतः वर्षभरापूर्वी ते सुरू करावं अशी अपेक्षा असते. ज्या वेळेला मतदानाची नोंदणी होत असते त्यावेळेपासून तो ज्याला तिथे उभं राहायचं आहे, ज्याला इंटरेस्ट आहे तिथे त्या एखाद्या सीटला, तर तो तिथे त्याचं मॅनेजमेंट सुरू करतो. आणि मतदार नोंदणीपासून त्यांनी ते सुरू केलं पाहिजे असा त्याच्या अगोदर त्याचं स्वतःचं काम तिथे काहीतरी असलं, हे महत्वाचं. ऑन ग्राउंड त्याचं काहीतरी बिलकुल असलं पाहिजे. आणि मतदारांच्या नोंदणीपासून तो काम सुरू करतो. आणि अनेक निरनिराळे एखादे कार्यक्रम घेणे असं त्याचा एक संपर्क त्यांनी असतो. साधारणतः ज्या नॅशनलाइज पार्टी आहेत त्या नॅशनलाइज पार्टीजवळ कॅडर असतं. कॅडर असल्यामुळे त्यांचं वर्षभर काम चालू राहतं. म्हणजे जर तुम्ही भारतीय जनता पार्टीचा विचार केला तर सगळ्यात जास्त कॅडर असलेली पार्टी म्हणजे भारतीय जनता. ऑर्गनायझेशनल स्ट्रेंथ चांगलं म्हणतो आपण. बिलकुल. त्यामुळे ते वर्षभर काही ना काहीतरी कार्यक्रम घेत राहतात. तर त्यांचा बूथ प्रमुख हा जो दुवा असतो तो बूथ प्रमुख फार महत्वाचा असतो. बूथ प्रमुख म्हणजे काय? साधारणतः 1000 मतदारांचा संख्या असलेला एक बूथ असतो. ओके. सो हा जनरली अशा म्हणजे 1000 लोकांचे 2-3 एरियाज मिळून तसं 1000 लोक म्हणतात आपण? नाही, त्याच्या वस्तीप्रमाणे असतो. एका वस्तीतले 1000 मतदार जे असतात ते 1000 मतदार त्यांच्याकडे त्यांच्या साधारणतः एका घरामध्ये 3 मतदार जरी धरले काय तरी साधारणतः 300. म्हणजे ते लोकांच्या हिशोबाने आपण वॉर्ड काउंट करतो. एरिया असं काही त्याच्यामध्ये येत नाही. एरिया परिसीमांमध्ये तो कटतो. पण त्याच्यामध्ये एखाद्या वेळेला 1000 असतात तर कुठे 900 असतात तर कुठे 1100 असतात. म्हणजे त्या एका वॉर्डला एक कार्यकर्ता त्यांचा अपॉइंटेड असतो. तो असतो बूथ प्रमुख. ओके. हा बूथ प्रमुख इलेक्शनच्या वेळेला पण आणि वर्षभरी फार महत्वाचा दुवा असतो. राईट. आणि ही यंत्रणा ज्यांच्याजवळ आहे ते जास्तीत जास्त लवकर मतदारांपर्यंत पोहोचू शकतात. ओके. आणि जसं तुम्ही म्हटलं की स्टार्ट होतो आपला मतदार नोंदणीपासून, त्याच्यानंतर जेव्हा इलेक्शन जवळ येतात तेव्हा काय स्टेप्स आहेत? म्हणजे व्हॉट आर द स्टेप्स की आता आपल्या निवडणुकाकडे जायचं. तर मी पाहिलं की तुम्ही सत्तेत असले तर निवडणुकाच्या काही महिन्या पहिले आपण GR भरपूर योजना हे तर सत्ताधारी आणतात. पण एक कॅन्डिडेट जो आहे तो जेव्हा इलेक्शनला चालला तर त्याचा काय स्टेप्स राहतात? म्हणजे ते साधारणतः त्याचा गेम प्लॅन काय राहतो? म्हणजे त्याचा संपर्क तो वाढवण्याचा सुरुवात करतो. आणि समजा जर त्या काळामध्ये काही जर सण आलीत, जशी आता दिवाळी पहाट आली, याच्या अगोदरचा एखादा सण आला, गणपतीचा सण आला, गणपती नवरात्री, ते त्याच्याकरता संपर्काचं एक मोठं साधन असतं. त्या निमित्ताने गणपती मंडळांना भेट देणे, त्या जे मुलांची टीम आहे त्या मुलांच्या टीमला भेटणे, त्यांना काही सपोर्ट करणे, हे सगळं त्याचं काम. म्हणजे त्याला फक्त आपला संपर्क वाढवायचा आहे. त्याला संपर्क वाढवायचा. आणि मग हा जेव्हा आपला संपर्क वाढवतोय तर याची जी यंत्रणा आहे, याचा जो तो टीम्स आहे आपण जे म्हणतो, ही टीम्स काय करते? नाही, त्यांनी तो बघा तो किती ऑर्गनाइज आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. वन मॅन शो होऊ शकतो का? नाही, त्याच्याशिवाय तो जिंकू शकत नाही. ओके.
म्हणजे वन मॅन शो जिंकूच शकत नाही, कारण त्याची जर यंत्रणा आता नसेल. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा असतो, जसं जे इंडिपेंडेंट उभे राहतात त्यांची ती यंत्रणा नसते, तर त्या लोकांपर्यंत पोहोचणार कोण? मग त्यावेळेला सोशल मीडियाचा, आता नवीन सोशल मीडियाचा हे घेतात, मदत घेतात, आणि ती फार चांगली आहे. त्याच्यापर्यंत कमीत कमी पोहोचता येतं. तो अगदी त्याचा वापर जर चांगल्या तऱ्हेने केला त्यांनी, तर तो त्या मतदारांपर्यंत पोहोचू शकतो. सर, आपण आता सोशल मीडियाचं पॉईंट टाकलं, पण तुम्ही जसं 25 इयर्स ऑफ तुम्हाला एक्सपिरियन्स आहे सोशल मीडियाचा, आता 4 वर्षात 5 वर्षात तो आलेला आहे. त्या काळी पहिल्याच्या काळात कसं इलेक्शन म्हणजे प्रचार प्रसार, लोकांपर्यंत पोहोचणं, ते मॅन टू मॅन आपण कनेक्ट म्हणतो, बरोबर, हे कसं व्हायचं? म्हणजे व्हॉट वेअर द मीडियम्स ऑफ मार्केटिंग, प्रमोशन आणि रीच आउट? तो जो मी तुम्हाला बूथ प्रमुख म्हटलं ना, तोच मधला दुवाराचा अनेक वर्षापासून. ओके. सगळ्या पार्टीज, त्याला कोणी ब्लॉक म्हणायचे, कोणी बूथ म्हणतात. त्याचा काँग्रेसमध्ये असेल त्याला ब्लॉक म्हणतात. अच्छा. त्याला बूथ म्हणतात. तर तिथे एक माणूस तुमचा त्या वस्तीमध्ये असलाच पाहिजे की जो तुम्ही त्या पार्टीने अपॉइंट केला. जर पार्टी लढत असेल, जर इंडिव्हिज्युअल लढत असेल, तर त्याचा हितचिंतक कोणीतरी तो तिथे बघत असतो आपला, आणि तो त्याला तिथे सपोर्ट करत असतो. पण असं होर्डिंग्स, रेडिओ असं काही होतं त्यावेळेस? हो, बिलकुल. रेडिओच्या माध्यमाने पण करत होते लोक? हो, रेडिओचं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला आठवत असतील तर ऑटोवरती ते भोंगा लावून फिरायचे बघा. हा, हे ऍक्च्युअली गडकरी सर म्हणत होते की मी तिथून स्टार्ट केलं. आणि दुसरं असं मी तुम्हाला सांगतो याच्याकरता की विदर्भामध्ये सगळ्यात पहिलं मी ती गाडी बनवली, आणि ती गाडी मी स्वतः बनवली, त्याच्यामुळे मला माहिती आहे. आणि रथ बनवला होता, व्हिडिओ रथ. म्हणजे त्यावेळेला प्रोजेक्टर लावायचं, मागे पडदा लागायचा, आणि इकडे जिथे तो ड्रायव्हर बसतो तिथे प्रोजेक्टर लावायचं, आणि त्या प्रोजेक्टरनी पडद्यावरती ती फिल्म दाखवायची, आणि चौकामध्ये किंवा बाजार जिथे असतो तिथे ती उभी करायची, आणि ती मोठे स्पीकर लावलेले, आणि त्याच्यावर तिथे गाणं लावलेलं, बार बार हा एक बार हा अपनी जीत हो उनकी हार हो. अशा प्रकारचं आम्ही ते नागपूर शहरामध्ये केलेलं भारतीय जनता पार्टी करता. सर, ते जे भोंग्याचं तुम्ही म्हटलं त्याचं काही टायमिंग सेट होता का, की जसं आता तुम्ही एरियामध्ये फिरतात आहे ते गाडी घेऊन, तर असं काही होतं की सकाळी गेलं तर जास्त इफेक्टिव्ह होईल, या संध्याकाळी गेलं तर लोक संडेला गेलो तर जास्त इफेक्टिव्ह होईल, या मग असं रॅन्डमली जायचं? साधारणतः काय व्हायचं की इलेक्शन डिक्लेअर झालं, कारण इलेक्शन तो जो उमेदवार आहे त्याचं इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतरचा जो काळ मिळतो फार कमी मिळतो. आता 14 दिवस आहे हार्डली. आता 14 दिवस त्याला सेटिंग करण्याकरता, त्याला वापस घ्यायचा नाही घ्यायचा, अजून सगळे सेटिंग करण्यात 2-4 दिवस जातात. मग त्याचा खऱ्या अर्थाने प्रचार सुरू होतो, आणि त्याला मग तिकडे 8-10 दिवस मिळतात. साधारणतः 10 ते 15 दिवसाचा हा कालावधी आहे असं समजत नाही प्रचाराकरता. आणि हे जे टेक्नॉलॉजीचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व झाली आहे, याच्यावर आपलं मत काय आहे? म्हणजे आम्ही तर यंगस्टर तर आम्ही वी आर मोर डिपेंडेंट ऑन सोशल मीडिया, म्हणजे फॉर अस प्रायमरी इज दॅट. पण तुमच्यासाठी ते काय आहे, म्हणजे तुम्हाला त्याचं काय ओपिनियन तुमचं? नाही, माध्यम म्हणून फार महत्वाचं आहे, आणि ते वरदान आहे पोहोचण्याकरता, त्या मतदारांपर्यंत पोहोचण्याकरता वरदान आहे. परंतु त्याचा जो पर्सनल टच आहे उमेदवाराचा, तो त्यापेक्षा जास्त पॉवरफुल. म्हणजे तुम्ही रील पाहिल्यानंतर ती रील सोडली, 1-2 मिनिटाकरता रील असते, परत दुसरी येते, आणि त्या रीलवरती खरंच सगळेजण विश्वास ठेवतात का, हे महत्वाचं आहे. ती रील किती कशी बनते याला फार महत्व आहे. म्हणजे इम्प्रेस्ड होतोय पण तेवढा इम्पॅक्ट नाही पडत आहे. इम्पॅक्ट पडतं, ती ट्रान्सफर नाही होत, ती मतांमध्ये ट्रान्सफर नाही होत, त्याला वेळ लागतो. पण मॅन टू मॅन मध्ये ते लवकर होतं. सर, इलेक्शनच्या हे जेव्हा इलेक्शन राहतो त्यावेळेस मी एक ऑब्झर्व केलेलं आहे की कॅन्डिडेटना फक्त विरोधी जो राहतो त्याच्याबद्दल बोलतो या मग टीका करतो, पण कोणी असं आपलं पब्लिकली विजन नाही सांगत. या समजा मी महालमधून लढतोय, सेंट्रल नागपूरहून लढतोय, या कोणती कॉन्स्टिट्युएन्सीज आहे तिथले इश्यूज पब्लिक प्लॅटफॉर्मवर नाही सांगत की चला तुमच्याकडे अतिक्रमणाचा इश्यू आहे, तुमच्याकडे हे इश्यू आहे, वस्त्रस्त इश्यू आहे. ते फक्त एक बर्ड्स आय व्ह्यू लेवलचे विषय मांडतात. असं काय आहे, म्हणजे इज देअर समथिंग बिहाइंड इट? नाही, खरं तर माहितीये का, ज्याला इलेक्शन लढायचं आणि त्यांनी हा सगळा अभ्यास केला. ओके. हा अभ्यास आधी नेते करायचे, आता करत नाहीत. म्हणजे समजा आमदारालाच तुम्ही विचारलं ना काय की तुमच्या मतदार क्षेत्रामध्ये गरिबांची संख्या किती आहे, नाही सांगू शकत तो. तुमच्याच मतदारसंघामध्ये बेरोजगारांची संख्या किती आहे, नाही सांगू शकत तो. काम कसं करणार तुम्ही त्याच्यावर? हे प्रायोरिटी होतं, पण है ना, प्रायोरिटी असली पाहिजे. पहिला स्टेप हाच आहे, असली पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही बेरोजगारी कशी दूर करणार? त्याच्याशिवाय तुम्ही तुमचे तिथले जर प्रॉब्लेम्स तुम्हाला माहित नसले तर तुम्ही सोडवणार कसे?
पण सर माहीत असलं जसं जो इलेक्शन जिंकलेला आहे समजा सेकंड टर्मसाठी तो चाललाय पण तोही नाही म्हणत, म्हणजे विजनही नाही सांगत आहे. आणि त्याला माहिती आहे की जात या विषयावरती आपल्याला काही मतं पडणार आहेत, काही मतं आपल्या कॉन्टॅक्टवर पडणार आहेत. म्हणजे नुसत्या एका गोष्टी फक्त विकासावरतीच मत पडलं असतं तर गडकरी साहेबांची मतं कमी नसते. परंतु सगळ्या बाकीच्याही गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळे राजकारण हे पूर्ण असं सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट पडणारं एक क्षेत्र आहे. सर जसं आपण म्हटलं की फर्स्ट स्टेप हा राहायला पाहिजे. मी तुम्हाला जर हे विचारलं की एक यंगस्टर आहे या एक कॅन्डिडेट आहे, तो म्हणतो की माझी इच्छा आहे निवडणुका लढायची, समजा मग महानगरपालिका झालं, विधानसभा झालं, तुम्ही त्याला काय म्हणाल की दीज आर द चेक्स फर्स्ट यू हॅव टू डू इट. तुमच्याकडे आला की सर मला हे करायचं आहे, मला गाईड करा, मला सांगा, म्हणजे ते काय चेक्स आहेत? सगळ्यात महत्वाचं माहिती आहे का, राजकारणात तरुणांनी गेलंच पाहिजे, एक महत्वाचं असं. परंतु याचा अभ्यास करून गेलं पाहिजे, कारण वरती आपल्याला राजकारणी माणूस मोठा, त्याचा पैसा, सगळा तामझाम, अट्रॅक्शन दिसतं काय, परंतु त्याची जी जबाबदारी आहे ही जबाबदारी त्यांनी ओळखली पाहिजे. त्याला वेळ द्यावा लागतो, तो घरच्यांचा नसतो. आलं की लक्षात? सकाळी झोपून तर नगरसेवक झाला तर आता तर अशी कंडिशन आहे की नगरसेवक आपल्या घरापाशी जर ती एखादी नाली बरोबर नसेल तर नगरसेवकाच्या दरवाजावर एक लात मारतो आणि म्हणजे नली नाही हे नाही झाली, जरा साफ करून द्या. तर त्याला सकाळी उठून तो कॉन्टॅक्ट लोकांशी करता आला पाहिजे, लोक शांत डोक्याचा असला पाहिजे, पैसाही असला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्यात महत्वाच्या आहेत. आणि अभ्यासही असला पाहिजे. खूप अभ्यास असेल पण ती त्याची क्षमता नसेल तर तो काम नाही करू शकत. ही त्याची तयारी असेल तर तरुणांनी नक्की राजकारणात जावं, बिलकुल जावं. पैसा खूप इम्पॉर्टंट आहे. पैसा इम्पॉर्टंट आहे, पैसा सर्वस्व नाही आहे. म्हणजे असं नाही की पैसा शिवाय तुम्हाला लढता येत नाही. सर पण पैसा कुठे लागतोय? म्हणजे इलेक्शन मध्ये आपण जे इलिगल ऍक्टिव्हिटी सोडली, पैसे वाटप, दारू, जेवण, नॉनव्हेज, मसाले भात सगळं सोडलं, बाकी त्याला सोडून मग पैसा कुठे लागतोय? नाही, मग त्याला पैसा कुठे लागतो ना, तर जर वाटते 50 की 60 हजार रुपये तुम्हाला नॉमिनेशन. नाही, त्याला पैसे नाही लागत, त्याला खूप जास्त पैसे नाही लागत. गव्हर्नमेंटला द्यायला कुठेही जास्त पैसे लागत नाही. मग डिपॉझिट जप्त होतो ते काय आहे? मग नाही, डिपॉझिट असतंच. किती असतं? जे काही 50,000 असेल, 1 लाख असेल, जे काही डिपॉझिट असतं. अच्छा, ते डिपॉझिट असतं आणि तो डिपॉझिट जमा करू शकतो. परंतु तुम्हाला जी म्हटलं की बूथ यंत्रणा आहे, प्रचार माध्यम आहे, हे सगळं चालवण्याकरता तुमच्या जो पैसा लागतो, कारण तिथपर्यंत पोहोचायचं आहे तुम्हाला. तर तिथपर्यंत पोहोचण्याकरता तुम्हाला तर जावं लागेल, पेट्रोल तर गाडीत टाकावं लागेल. तुमच्याबरोबर 10 जर कार्यकर्त्यांना घेऊन तुम्हाला जायचं असेल तर 10 गाड्यांमध्ये तुम्हाला पेट्रोल टाकावं लागेल. हा जो सगळा खर्च आहे तो खर्च पाहिजे. तुम्ही याच्या अगोदरच्या काळामध्ये अनेक जण असे बघितले असतील का की जे फार गरीब होते परंतु मोठे नेता झाले. तो काळ संपला आता. पण तसं ते कसे झाले? म्हणजे मला ना जे जेवढे मोठे मोठे नेता आहे जे म्हणतात की आम्ही असे होतो, आम्ही असे झालो, त्यांना विचार की ठीक आहे तुम्ही झाले, जिंकले, मे बी दॅट वॉज युअर लक, दॅट वॉज युअर ऑरा. पण जेव्हा तो इनिशियल काळ होता, एक लीडर आहे ते म्हणते की मी पंचरवाला होतो है ना, ते आता 3-4दा आमदार बनले, पण तो जो इनिशियल काळाचा तो स्टेप इन होता, पहिला स्टेप होता, त्यावेळेस मग कसं झालेलं आहे? म्हणजे काय लोकांनी स्वतःहून दिलं की लोकांनी आपलं ड्युटीज त्यांना दिली? त्याच्याच करता जो कार्यकर्ता किती काम करतो ना ते फार महत्वाचं आहे. म्हणजे मग तेव्हा पैसा नाही, तेव्हा कार्यकर्त्याची त्याच्याकरता त्यांनी तशी टीम जमवली पाहिजे, त्यांनी लोकांमध्ये ते स्थान जमा केलं पाहिजे. लोक पैसे देतात. पण आजच्या काळात तुम्हाला वाटतं की ते होईल? कमी झालाय. का बरं? व्हायला पाहिजे, ते कमी झालाय. पण का? म्हणजे काही कारण तुम्हाला भेटलं असं? नाही, लोकांची ही टेंडन्सी बदलली आहे. लोकांचा राजकारणाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन बदलला आहे, राजकारणी माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, तर तो असा आहे की हा नगरसेवक आहे तर पैसे खातच असेल. आणि त्यांच्या समोर तशी उदाहरणं पण आहेत की जे आधी काहीच नव्हते ते काही काळामध्येच त्यांच्याकडे अशा मोठ्या मोठ्या गाड्या दिसायला लागल्या की ते सर्वसामान्य माणसाकडे नाही. पण मग त्यांना नाही कळत का की समजा मी आता नेता बनलेलो आहे, मी आमदार बनलोय आणि मी जर फॉर्च्यून मध्ये फिरलो, डिफेंडर मध्ये फिरलो तर माझी इमेज एक वेगळी जाईल, तर हे त्यांना कळत नाही का? नाही, ते शॉर्ट टर्म विचार करतात. ओके, ते शॉर्ट टर्म विचार करतात. ते पुढच्या इलेक्शन मध्ये जेव्हा जातात तेव्हाच त्यांना ते कळते. मग तेव्हा टू व्हीलर येतात. ओके, तर पैसा आपण बोललो. सर आजच्या काळात नागपुरात एक विधानसभा कॉन्स्टिट्युएन्सी लढायला
मिनिमम मला किती फंड्स पाहिजे? म्हणजे हा या पूर्ण व्हिडिओमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मला एक मिनिमम किती लागेल तरी? 10 करोड कमीत कमी. 10 करोड म्हणजे दिस इज मिनिमम. आणि मॅक्झिमम तर काही लिमिटच नाही. पण काही मॅक्झिममची लिमिट आली आहे सर अशी? तुम्हाला अशी ऐकू आली आहे की अरे एवढा खर्च झालेला आहे? नाही, असं काही कोणी सांगत नाही, बघत नाही कोणी. पण खर्च करताना काय असतं, जेव्हा इलेक्शन येतं त्यावेळेला जिंकायचं असतं आणि ज्याचा जो पैसा आहे तो त्याचा अंदाज घेऊन सढळ हाताने खर्च करतो. अनेक जण तुम्हाला तर कर्जबाजारी होऊन पैसे खर्च केलेले दिसतील. अनेक जण याच्या आधी तुम्हाला आज एक उदाहरण दिसतील जे शेती विकून उभे राहिले, इलेक्शनला पडले, शेती गेल्या. काही जण जिंकले तर त्यांनी डबल शेती विकत घेतली. पण सर एव्हरी कॅन्डिडेट हॅज टू स्पेंड 10 करोड इन अ इलेक्शन. म्हणजे तो सत्तेत आला तर ऍटलीस्ट 10 करोड तो पहिले रिकव्हर करेल. म्हणजे अशी एक आपली इमेज बनतो. मग जेव्हा एवढे पैसे लागले तर मग हर माणूस करप्टच होईल ना. तर याच्यासाठी सोल्युशन आपल्याला काय वाटतं? सोल्युशन हळूहळू येईल, ते इतक्या लवकर येणार आता वाटत नाही. कारण अशाच याच्यातनं आपण वरती आलो. आधी चांगले दिवस होते म्हटलं तर आपण लोकांना समजायला पाहिजे. आता गणेश मंडल आहे तर गणेश मंडल में नेता को पकड़ो पैसे लो. तो तू पैसे लेगा, वो सत्ते में आएगा, वो फिर तेरा ही पैसा लूट रहा है. नाही, इतका चांगला विचार नाही करत ना रे लोक. नाही करत. नाही कुठं विचार करते एवढा? तात्पुरता ऍडव्हान्टेज घेऊन टाक. बस इलेक्शनच्या दिवशी आपल्याला वोटिंग करायचं, भाऊ चला वोटिंग करा, संपला. आणि सर इलेक्शन मध्ये ना मी एक गोष्ट पाहिलेली की वोट बँक पॉलिटिक्स आपण म्हणतो. 2 टाईपचे. एक पॉलिटिक्स जो मी म्हणतोय की जो अप्पर मिडल क्लास आहे, जो रिच क्लास आहे या मिडल क्लास आहे, हा जनरली आपण पाहत नाही की हा मतदान करायला जातो. तर हे जे लोअर इकॉनॉमिकल वाले जे सेक्शन आहे तो खूप जास्त मतदान, म्हणजे बस्ती झाली, ठेले ठोलेवाले झाले, हे लोकांवर खूप जास्त भर राहते एका नेताचा की यार हे लोक खूप इम्पॉर्टंट आहे. असं काय, म्हणजे आपण काय पाहिलेलं ट्रान्सफॉर्मेशन असं काही आहे? बिलकुल आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही ज्या ठिकाणी फ्लॅट सिस्टीम आहे, ज्या ठिकाणी मोकळे घरं आहेत, किंवा तुम्ही ज्याप्रमाणे उच्च शिक्षित असं म्हणतायत, तो वर्ग साधारणतः जायला पाहत नाही. तो वर्ग असा एकत्र नसतो, इंटॅक्ट नसतो. त्याच्यामुळे आणि त्याच्याकडे अप्रोच होणाऱ्या लोकांची संख्या कमी असते. तो अप्रोचेबल नसतो. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अप्रोच देम. असतो, कार्यकर्ते जातात त्याच्याकडे, पण फार कमी होतं. कार्यकर्त्यांमध्ये पण ती आता जी पहिले लोकांसाठी काम करण्याची जी इच्छा असते ती आता कमी झाली. कारण कुठल्याच राजकारणी माणसांवरती तो आदर्श ठेवावा असा माणूस फार कमी मिळतो. त्याच्यामुळे तिकडे जायला पाहत नाही. मी मध्ये कोट केलं होतं बघा, तुम्हाला सांगतो. एखादा कार्यकर्ता जर ठेकेदार झाला, कॉन्ट्रॅक्टर झाला, तो कितीही मोठा झाला तरी त्याच्यातला कार्यकर्ता मरत नाही. म्हणजे ज्या वेळेला पार्टीला त्याची गरज असते त्यावेळेला तो कार्यकर्ता म्हणून त्याचं योगदान देतो. परंतु एक ठेकेदार जेव्हा कार्यकर्ता बनतो तर त्याच्या ठेकेदारामधली ठेकेदारी त्याच्या मनातली जात नाही. पार्टी जर संकटात आली तर तो पार्टीला सोडून दुसऱ्या पार्टीकडे चालला जातो. हा 2 मधला फरक आहे. तर तसे कार्यकर्ते आजकाल मिळत नाही, कारण त्यांच्यासमोर आदर्शच नाही. आणि सर ऑर्गनायझेशनल स्ट्रेंथ बद्दल जर आपण बोललो, सो नागपुरात या विदर्भात बीजेपी या काँग्रेस हेच 2 ते चालतात. दोघांचं ऑर्गनायझेशनल स्ट्रेंथवर आपण काय म्हणाल? म्हणजे हु इज बेटर अँड वाय, हाऊ, कसं काय? ऑर्गनायझर ही जी स्ट्रेंथ म्हणता तुम्ही है ना ऑर्गनायझेशनची, ती स्ट्रेंथ भारतीय जनता पार्टीची जास्तच आहे, संपूर्ण भारतात आहे. कारण त्यांचं एक कॅडर आहे. आणि तशी काँग्रेसजवळ वर्षभर काम करणारी यंत्रणा नाही. कागदावर आहे, त्यांचे ब्लॉक प्रमुख असतात, त्यांचे सगळी व्यवस्था कागदावरती आहे. परंतु तुम्हाला असे दिसणार नाही की ते वस्तीमध्ये जाऊन दीपोत्सव घेऊन राहिले आहेत, वस्तीमध्ये वर्षभर काही काम करतात, काही ऍक्टिव्हिटीज करतात नाही दिसत. भाजपचे असतात, करतात. परंतु ज्या वेळेला तुम्ही मतदान बघायला जाता त्यावेळेला असं लक्षात येतं की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वर्षभर काम करतात आणि जेवढे मतं मिळवतात तेवढेच मतं, त्याच्यापेक्षा थोडे कमी अधिक मतं, काही वेळेला अधिक मतं काँग्रेसची ऍक्टिव्हिटीज पूर्ण वर्षभर नसतानाही काँग्रेस घेतं. असं लक्षात ती काँग्रेसची स्ट्रेंथ आहे. म्हणजे काय 70 वर्षापासून काँग्रेसचा कार्यकर्ता आहे ना, पिढ्यानपिढ्या आहे, मी अजूनही आहे.
कमी झालेली आहे ती. तर मग सर वर्षभर संपलेली नाही आहे, करायचं, संपलेली नाही आहे. वर्षभर करायचं की नाही करायचं मग, म्हणजे जर असं असं होत असेल तर? नाही, तुम्ही कुठल्या विचाराने त्याच्याकडे बघता. हा, काय आहे, जो जिता हो सिकंदर असतं राजकारणामध्ये. मी असं म्हणतो की समाजकारण आणि राजकारण हे दोन वेगळे वेगळे शब्द आहेत. त्याच्यामध्ये गफलत करायला नको. राजकारणामध्ये तुम्ही हारलात इलेक्शन तर तुम्ही कोणावर ब्लेम करू शकत नाही, मी याच्यामुळे हारलो. तुम्हाला राजकारण करता नाही आलं, तुम्ही कमी पडलात म्हणून हारला. कारण तिथे डोक्याला महत्व आहे, किती किती लोक तुमच्या मागे आहेत याला महत्व आहे. सर बीजेपीचं कॅडर कसं बनलंय, म्हणजे एवढ्या वर्ष काँग्रेस सत्तेत होती आणि बीजेपीने मग आपला कॅडर बनवला. 2014 पासून आपला तो कॅडरचं इम्प्लिमेंटेशन दिसतोय. केडर मेकिंग त्यांचं कसं काही, त्या प्रोसेसचं काही आहे तुमच्याकडे गोष्टी? वार्डातनं बूथ पासून ती प्रोसेस सुरू होते कार्यकर्त्यांची. आणि म्हणजे जसं आजच्या काळात मी पाहतोय की वैद्यकीय आघाडी, मग काय म्हणतो आपण त्याला, मार्केटवाल्यांची एक आघाडी आहे, मग सिंधीवाल्यांची एक आघाडी आहे. अशी एक आघाडी बीजेपीची मी पाहतोय. तशी मला काँग्रेसमध्ये नाही दिसत आहे की ही मे बी असेल, पण ती तेवढी हायलाईट नाही होत आहे. असं काही हे काय काय आहे म्हणजे एक्झॅक्टली आता नवीन चालू झालं? याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीकडे येणाऱ्यांचा ओढा मोठा आहे. त्याच्यामुळे त्यांना कुठे ना कुठेतरी कामात तर लावायचंच आहे तुम्हाला कार्यकर्त्यांना. आणि जोपर्यंत जबाबदारी त्याला काही देत नाही तोपर्यंत तो सक्रिय कामात येत नाही. त्याच्यामुळे आणि सर्व क्षेत्रातले लोक पार्टीमध्ये पाहिजेत. असं कुठलं क्षेत्र, कारण तो मतदार आहे, असं कुठलं क्षेत्र सुटायला नको. त्याच्यामुळे मग त्या आघाड्या तयार करण्यात येतात. आणि मग त्या आघाड्यांचे काही प्रश्न असतात, ते प्रश्न सॉल्व्ह आहे. त्या आघाडीच्या माध्यमातून ते प्रश्न सॉल्व्ह होतात. सर एवढ्या वर्षात जेवढे निवडणुका झाले, इंटरेस्टिंग कोणता किस्सा जे काही झालेला इलेक्शन मध्ये, हा खूप एक इंटरेस्टिंग झाला होता या इलेक्शन मध्ये, या वर्षाच्या इलेक्शन मध्ये, असा कोणता किस्सा आहे आपल्याकडे? असं तर भरपूर किस्से झाले. आणि तसे म्हटलं तर त्याच्याकडे आपणच पाहतो जसा की राजकारणात काहीही होऊ शकतं. त्याच्यामुळे असा एखादा लक्षात राहण्यासारखा हे नाही. पण आम्ही जेव्हा सर्वे करायला जातो, मुळात आम्ही इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये इलेक्शनचे कुठला कॅन्डिडेट कुठून निवडून येऊ शकतो याची आमची एक्सपर्टी आहे. आम्ही ती लोकांकडनं काढतो सर्वे करून. तर ते सर्वे करताना आमचे अनेक चांगले अनुभव आलेले आहेत. त्याच्यात आम्ही उत्तराखंडचं 2 वेळा काम केलेलं आहे, संपूर्ण 70 विधानसभा. ओरिसाला काम केलेलं आहे, पूर्ण ओरिसा स्टेटचं. पंजाबला केलेलं आहे, दिल्ली नगर निगम, दिल्ली विधानसभा असं दोन्ही केलेलं आहे. लोकांशी जेव्हा बोलायला जातो ना आपण, फार मजा. सर याला थोडं ब्रेक करा, जो सर्वे आपण टर्म यूज केलं, बिकॉज आता कॅन्डिडेट अनाऊन्स व्हायच्या पहिले सर्वेस खूप चालत होते. म्हणजे हा सर्वे आलाय, तो सर्वे आलाय, पण ते इंटरनल सर्वे होता, असं काही पब्लिश काही नव्हतं, फक्त बोललं जात होतं. सर्वे म्हणजे काय एक्झॅक्टली? आपण जाऊन लोकांची थेट बोलतो आणि त्यांचे ओपिनियन्स घेतो, पण कसं घेतो? म्हणजे लोक बोलतात का डायरेक्ट? आपण असं विचारलं? बिलकुल बोलतात. आणि मग आपण कोण आहे कसं सांगतो? नाही, सर्वे करणाऱ्या कंपन्या असतात. जशी आमची एक कंपनी आहे, तर आम्ही आमची आयडेंटिटी देतो की आम्ही या कंपनीकडनं आलेलो आहे आणि आम्ही सर्वे करतो. आणि त्या क्वेश्चनर मध्ये असं कुठलाच क्वेश्चन नसतो की जो फक्त एका पार्टी करता विचारलेला असतो. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 1-2 प्रश्न सांगा. आम्ही असं सांगू शकतो की कुठल्या पार्टीचा सशक्त उमेदवार कोण राहू शकतो, तर भाजपकडनं कोण राहू शकतो, काँग्रेसकडनं कोण राहू शकतो सशक्त उमेदवार. त्यानंतर विविध पार्ट्या ज्या असतील त्याच्या व्यतिरिक्त इतर असतं की इंडिपेंडेंटली कोणी राहू शकतं. तर त्यावेळेला आम्हाला सगळ्या पार्टीचे तिथले साधारणतः उभे राहणारे कॅन्डिडेटचे नावं मिळतात. आणि त्याच्यात 100 पैकी किती % लोकांनी म्हटलं, समजा आम्ही 3000 सॅम्पल्स घेतले असतील एका मतदारसंघात, तर 3563 सॅम्पल असेल, तर 3563 पैकी इतक्याच लोकांनी यांचं नाव घेतलं, इतक्या लोकांनी यांचं नाव घेतलं. थेट आम्ही प्रश्न हाही विचारायला लोकांना की कुठला व्यक्ती आमदार म्हणून आपल्याला आवडेल. तर त्यात अनेक वेगवेगळ्या पार्टीचे सांगतात, भाजपचं सांगतात, काँग्रेसचं सांगतात, रिपाईचं सांगतात, बहुजन समाज पार्टीचा असेल तर तो सांगतात, लोक सांगतात. आणि 99% ते बरोबर येतं. याचं कारण असं आहे की आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचतो, मतदारापर्यंत. पण सर मग माझं पण असं एक मत झालं होतं सर्वेमध्ये की जर एका कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 1 लाख लोक आहे आणि आपण 3000 लोकांचीच बोलतोय, पण मग आपण त्याला कम्पेअर कसं करायचं की हो बाबा या कॉन्स्टिट्युएन्सीचा हा सर्वे? त्याला लिमिट नाही, तुम्हाला सांगतो.
तुम्ही इतक्या लोकांशी तर बोलू शकत नाही. याला सॅम्पल सर्व्हे म्हणतात. पण मग 3,000 लोकांवर आपण ओपिनियन बनवायचं का? हो हो बिलकुल. त्यातनं आम्ही काय विचार करतो की टेरिटोरी जी पूर्ण आलेली आहे त्याचे जे पॉकेट्स आहेत त्या पॉकेट्स मधून कोणी सुटायला नको, ते पॉकेट सुटायला नको. म्हणजे मग टाईप ऑफ लोकांना तुम्ही विचारतात? हा, वेगवेगळ्या, म्हणजे स्त्रियांना विचारतो, पुरुषांना विचारतो, वेगळ्या वयोगटातल्या मुलींना विचारतो, मुलांना विचारतो, वकिलांना विचारतो, डॉक्टरांना विचारतो, रिक्षेवाल्याला विचारतो, पाणठेलेवाल्याला विचारतो. पाणठेलेवाला इज द मोस्ट इम्पॉर्टंट आहे ना, त्याच्याकडे सगळ्यात जास्त भरपूर मिळतं ते. आणि दाढी करण्यावाले, हा तिथे चर्चा होतात. तर म्हणजे आपण एक त्याच्यावर ओपिनियन आपण एक बेस्ट करू शकतो. बिलकुल मिळू शकतं, बिलकुल मिळतं. सर, कॅन्डिडेट्सला सोडून आपण अजून काही प्रश्न विचारतो, म्हणजे या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये काय पाहिजे, या काय इश्यूज आहे? आम्ही तिथले इश्यूज पण विचारतो. पण लोक मग आमच्याकडे जो क्वेश्चन आम्ही जो काढलेला आहे तो क्वेश्चनर आपण जर पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की आम्ही त्या पूर्ण मतदारसंघाला स्कॅन करतो. म्हणजे त्या याच्यामधनं किती वयोगटाच्या मुलांनी किंवा किती वयोगटाच्या मतदारांनी काय म्हटलं हे देखील काढता येतं. कोणता मतदार तुमच्याबद्दल काय, म्हणजे समजा एक कोणत्या एरिया असेल, जो काही एरिया ठरलेला असेल, तर या एरियातल्या लोकांचं तुमच्याबद्दलचं मत काय आहे तेही निघतं. म्हणजे जर एखाद्या उमेदवाराला त्यांना सांगितलं असेल एखाद्या मतदार क्षेत्रातनं, एखाद्या त्या मतदारसंघातल्या एका क्षेत्रातनं की हा उमेदवार निवडून येईल, तर त्याला लक्षात घ्या की येथील किती लोकांनी आपल्याला या क्षेत्रात सांगितलं, किती लोकांनी आपल्याला आपल्या विधानसभा क्षेत्रातल्याच कोणत्या बाजूच्या लोकांनी सांगितलं. आणि लोक बिंदास बोलतात, म्हणजे असं काही बोलतात, कन्व्हिन्स नाही करायला लागत. ती कला आमची आहे. अच्छा. ती कला आमची आहे म्हणूनच त्याची एक्युरेसी येते. ओके. बघा, मी त्या काळापासून सर्वे करतो ज्या काळामध्ये विनोद दुआ आणि प्रणयराज सर्वे करायचे. म्हणजे आपण टीव्हीवर बघितलं असेल तुमच्या लहानपणी एखाद्या वेळेला की ते सर्वे करायचे, आणि त्यांनीच ही पद्धत भारतामध्ये हे केली. आता खूप संख्यात, कारण सॉफ्टवेअर कंपन्या खूप आहेत, त्यामुळे डाटा कलेक्शन करतात. याच्यामध्ये बघा, डाटा कलेक्शन कोणीही करू शकतं. तुमच्याकडे टीम आहे, तुम्ही डाटा कलेक्ट करू शकता, परंतु त्याचा अनालिसिस करणे, एक ओळ असेल त्या एका ओळीचे अर्थ खूप निघतात, त्याच्याकरता अभ्यास लागतो. त्या ओळीतनं तुम्हाला कोणता कोणता अर्थ लागू शकतो आणि तुम्ही कुठे कुठे कमी पडू शकता, तुम्हाला तुमची स्ट्रेंथ काय आहे, तुमची विकनेसेस काय आहेत, हे तुम्हाला त्यातनं समीक्षा करणारा, विश्लेषण करणारा माणूसच सांगू शकतो, ज्याचा अनुभव असेल. सर, मतदारांना, वोटर्सला आपण काय म्हणाल, म्हणजे आता इलेक्शन येतात, जवळ आहे, एक कॅन्डिडेट आलेला आहे, त्याला तुम्ही कसं अनालिसिस करायला पाहिजे की हा चांगला नेता आहे, याला मी मतदान द्यायला पाहिजे, या आपल्याकडे फक्त पार्टीच्या बेसिसवर आपण करतो, या पॉप्युलॅरिटीच्या बेसिसवर करतो, म्हणजे काय, कसं करायला पाहिजे? तुम्ही त्याला काय एक चेक्स द्याल की तू हे पहा, पहिले हे पहा? मला वाटतं एक वेबसाईट आहे ज्याच्यावर तुम्ही त्या नेत्याची पूर्ण डिटेल्स, म्हणजे इलेक्शन कमिशनची ऍप आहे की वेबसाईट, ज्याच्यावर तुम्ही त्या नेत्याची पूर्ण डिटेल्स पाहू शकता की किती काय आहे. नाही, बघायला पाहिजे, परंतु दुर्दैवाने अशी संख्या कमी आहे. बघायला पाहिजे कॅन्डिडेट किती शिकला आहे, त्यांनी काय काम केलं आहे आधी, हे बघायलाच पाहिजे, परंतु दुर्दैवाने त्याची संख्या कमी आहे. पण सर, मग एज्युकेशन इलेक्शनच्या दिवसापर्यंत आपल्याला जागाच नसतो. आपण अनेक जण अशात इलेक्शनच्या दिवशी माझं नाव कुठे आहे शोधण्याकरता इकडे तिकडे फिरतो. लोकसभात झालं, ही प्रिकॉशन त्यांनी आधी घ्यायला. लोक आपले ओपिनियन इलेक्शन डेच्या 2-3 दिवसा पहिले बनवतात का? बनत राहतं, त्याचं ही प्रोसेस आहे. ओके. पण जनरली असं म्हणतात की ते 2 दिवसा पहिले तो डिसिजन घेतो, ठरवून टाकतोस, ठरवत असतो. मग काय पाहायला पाहिजे लोकांनी, म्हणजे व्हॉट आर द चेक्स? नॅचरली माणूस चांगला बघायला पाहिजे. पण सर, आपलं कनेक्ट असताना राहतं त्याच्यासोबत, म्हणजे एक MLA सीटसाठी जो लढत आहे, आपण कोणाजवळ अप्रोच होऊ शकतो, आपलं अप्रोचेबल पार्टी, आपली अप्रोचेबल कॅन्डिडेट कोण आहे एवढं तर बघू शकतो आपण त्या कॅन्डिडेट पर्यंत कसं पोहोचू शकतो आणि इझिली ऍक्सेसेबल केव्हा आपल्याला होऊ शकतो तो, त्या माणसाला मत द्यायचं. ओके. अर्थात स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका, तिन्हीचे पॅरामीटर्स वेगळे वेगळे आहेत आणि त्यांनी त्याच पॅरामीटर्सवर पब्लिक पण व्होटिंग करतं. म्हणजे तुम्हाला जर चांगला प्रधानमंत्री पाहिजे असेल तर तुम्हाला लोकसभेला चांगला प्रधानमंत्री बघून तुम्हाला वोट करायला पाहिजे, पार्टी कशी आहे बघून करायला पाहिजे. स्टेट गव्हर्नमेंट हे सगळं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं जी काही योजना असतात ते सगळं राबवण्याचं काम स्टेट गव्हर्नमेंट करत असतं, बरोबर. त्याच्यामुळे आपल्या शहरामध्ये होणाऱ्या डेव्हलपमेंट्स, शहराच्या बाहेर स्टेटमध्ये होणाऱ्या डेव्हलपमेंट्स,
हे कोण करू शकतं याच्याही करता पार्टी पाहिली पाहिजे. म्हणजे किमान विधानसभा आणि लोकसभेला पार्टी आणि कॅन्डिडेट दोन्ही बघितलं पाहिजे. तुम्ही ज्याला निवडून देताय त्याचा तिकडे व्हाईस आहे की नाही आहे, तर तो काम करेल ना, नाही का? तर तो फंड आणेल, तर तो काम करेल. पण त्याचं जर तिथे कोणीच करणारा ऐकणारं नसेल, तो खूप चांगलाही माणूस असेल, पण तुझं सत्तेत नसेल तर काम नाही करू शकणार. त्याच्यामुळे ते आपण पाहिलं की पार्टी पण कुठली आणि तो माणूस किती अप्रोचेबल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये छोटे छोटे विषय असतात जे आपल्या आजूबाजूचे असतात, जे तुम्ही म्हटलं दाराला लाथ मारून. बिलकुल बिलकुल. म्हणजे साफसफाई आहे की नाही आहे, तो व्यवस्थित ठेवतो की नाही ठेवत, म्हणजे मग आपल्या घरापासचे गटर्स बरोबर त्यांनी हे केलेली आहे की नाही आहे, ती व्यवस्था बरोबर आहे की नाही आहे, म्हणजे विधानसभा. हा, तो तर पाहिजेच. तर टेरिटरी पण कमी असते ना. सर, आपण लोकसभा, विधानसभा आणि लोकल कॉर्पोरेशन बद्दल बोललो. वन नेशन वन इलेक्शन हा विषय चालू आहे, त्याच्यावर काय ओपिनियन आहे, लोकांना काय सांगाल? माझं ओपिनियन जर विचारलं तुम्ही तर ते माझ्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर विचारलं तर माझा व्यवसाय कमी होईल. हा, परंतु ते देशाच्या हिताचं आहे. ते देशाच्या हिताचं आहे. त्यातनं स्थानिक स्वराज्य संस्था वगळल्या जातात, त्या राहणार नाही. विधानसभा आणि लोकसभा एकत्र होतील. कारण जेवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, पैसा लागतो. तुम्ही बघा परत की ज्या सेंटरच्या ज्या योजना असतात किंवा स्टेटच्या योजना, तुम्ही बघितलं असेल की एखादा रोड जेव्हा बनतो तर तो रोड बनत असताना जर त्याच्या गटर लाईनचा, पाईपलाईनचा, लाईटचा, या सगळ्यांचा जर विचार केला नाही तर 4 वेळा तो खोदला जातो. आता सेंट्रल गव्हर्नमेंटनी, मोदी सरकारने फार चांगली योजना आणली आहे. अनेक मंत्रालय एकाशी जोडलेले आहेत. ते आपसामध्ये ते त्याचं कोऑर्डिनेशन करतात आणि मग काम सुरू करतात. म्हणजे वारंवार तेच ते काम करावं लागत नाही. जेव्हा एक वन नेशन वाला जेव्हा चालू होईल त्यावेळेला प्रत्येक स्टेटला इलेक्शनमुळे जे काही आचारसंहितेमुळे कामं थांबावं लागतात, अनेक प्रॉब्लेम्स असतात, ते सगळे सॉल्व्ह होतील. म्हणजे यंत्रणा फास्ट काम करू शकेल. पण वोटर्ससाठी तो खूप कन्फ्युजिंग नाही होईल? नाही, इट विल बी इझी फॉर देम. आता अनेक संस्थांमध्ये ज्या निवडणुका, त्याचे वेगवेगळे मतदारसंघ, वेगवेगळे त्यांचे हे असतात. म्हणजे आता सोसायट्यांमध्ये वगैरे जेव्हा तुम्ही जर बघितलं तर मतदार चिन्ह वेगळे वेगळे असतात. अनेकांचे अनेक कॅटेगरीज असतात वेगळ्या. त्या वेगळ्या कॅटेगरीजमध्ये बरोबर मतदान करतो ना करणारा. सर, आपण सोसायटीबद्दल बोललो. नागपूरचं ट्रान्सफॉर्मेशन होतं त्या सोसायटीजमध्ये. पहिले होतं की एक इंडिव्हिज्युअल घरात आपण राहायचो आणि एका घरात 2-3 लोक राहायचे. आता काय झालं, अपार्टमेंट्स होतात आहे. म्हणजे अपार्टमेंट असे की 15-15, 16-16 फ्लोअर चालले आणि एका बिल्डिंगमध्ये 80-80, 100-100 लोक राहतात आहे. तर त्यावेळेस जेव्हा एका घराला जाऊन कॉन्टॅक्ट करायचं वर्सेस नाव अपार्टमेंट्सला जाऊन, अपार्टमेंट मधले वोटर्सला जाऊन कनेक्ट करायचं, काय डिफरन्स राहील याच्यामध्ये? डिफरन्स एवढाच आहे की तुमची कनेक्टिव्हिटी त्यांच्याशी, ती जे साधारणतः प्रत्येक ठिकाणी संस्था आहेत, त्यांची एक कमिटी असते आणि त्या कमिटीला एक सेक्रेटरी असतो, अध्यक्ष असतो त्यांच्या थ्रू. आणि जर 100 वगैरे फ्लॅट्स असतील तर साधारणतः एक हॉल असतो त्यांचा. तर तुम्ही त्यांना एकत्र बोलावून संवाद साधू शकता त्यांच्याशी. किंवा जर यांनी अलाउ केलं कमिटीने की तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊ शकता, तर तुम्ही इंडिव्हिज्युअली पण प्रत्येकाच्याकडे जाऊन कन्व्हिन्स करतायत. जास्त इझी राहील देन इंडिव्हिज्युअल हाऊसेस फॉर अ कॅन्डिडेट. सोय नुसतं बघितलं ना, सोय आणि ट्रान्सफॉर्मेशन, फूड ट्रान्सफॉर्मेशन, याच्यामध्ये फरक आहे. सोय म्हटलं तुम्ही ते एकत्र सगळ्यांना बोलावलं, यांनी भाषण ठोकलं, आपलं मत सांगितलं आणि ते आपल्या घरी गेले, हे आपल्या घरी गेले. पण ज्यावेळेला तुमच्या घरी मी येतो त्यावेळेला बसतो, चहा पितो, पाणी पितो, तुमची आयुष्यभर आठवण राहते आणि ते हे बोलतो. तर हा टच कमी झालेला आहे. लोक म्हणतात कारण वेळ कमी असतो, त्यामुळे बोलावून घ्या ना, 1000 जणांना मी कॅन्डिडेटला घेऊन येतो, कॅन्डिडेटला तो घेऊन येतो, बूथ प्रमुख, कॅन्डिडेट उभा राहतो, माझा परिचय असा, भाऊ मी परिचय आता हा आहे का, तुम्हाला कुठलाही जर काही प्रॉब्लेम असेल तर हा बूथ प्रमुख आहे, त्याला तुम्ही सांगू शकता, हा माझ्यापर्यंत तुम्हाला घेऊन येईल. इतकं सगळं व्यवस्थित सांगून त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था वगैरे जे असतील, ज्याप्रमाणे करायची असेल ती. तो घरी आला की मग आयुष्यभर तो आठवण राहतो की आमच्या घरी आलेला, तो सांगतो लोकांना अरे आमच्याकडे. तसं देवेंद्र फडणवीसला त्यांचा कॅन्डिडेटचं प्रत्येक घरी जाणं होत नाही एवढ्या कालावधीमध्ये, पण किमान त्याचा बूथ प्रमुख गेला पाहिजे, कारण तो त्याचा प्रतिनिधी असतो तिथला. सो आपण आता सध्या नागपूरबद्दल बोलू. नागपूरबद्दल माझे 2 टाईपचे प्रश्न आहे.
पहिला प्रश्न हा आहे की बीजेपी सत्तेत आता आली होती आणि काँग्रेस एक का होती, म्हणजे आपण नागपूरला घेऊन म्हणतो की हा बीजेपीचा गड आहे, हा काँग्रेसचा गड आहे, म्हणजे सगळ्यांचा दोघांचाच गड आहे. पण दोघांची सत्ता, दोघांची सरकारमध्ये आपण काय डिफरन्सेस पाहिलेला आहे, काय गव्हर्नन्स पाहिलेलं आहे, या काय लोकांपर्यंत त्यांचं कनेक्ट पाहिलेलं आहे, असं काही तुम्ही सांगू शका ना मला? ही गव्हर्नन्स तर नक्कीच ही 2019 नंतर 14 नंतरच साधारणतः गव्हर्नन्समध्ये फरक पडला. की म्हणजे मी तर तुम्हाला महाराष्ट्रात सांगू शकतो ती युती शासन आल्यानंतर पासून गव्हर्नन्स. तुम्ही गडकरी साहेबांचं पीडब्ल्यूडीचं खातं, त्याच्या अगोदर ते खातं जर कोणाला तुम्ही विचारलं तर ते किती कोणत्या दर्जाचं समजलं जात होतं सगळ्या खात्यांमध्ये, तर ते वेगळं होतं. पण गडकरी साहेबांनी जी कामं केली त्या खात्याला अगदी बदलून दिली. तर काम करणारा माणूस कसा असतो, मंत्री कसा आहे, याच्यावरती ते खातं कसं काम करतात आणि डिलिव्हर करणं काय हे फार महत्वाचं आहे. तुमच्या योजना डिलिव्हर करणं फार महत्वाचं आहे, तिथपर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे. आणि अनेक गोष्टी त्यातनं आता बदल झाल्यामुळे त्याला टेक्नॉलॉजी पण फार, मी हेच विचारणार होतो की 14 नंतर तुम्ही म्हणते की चांगलं झालं, तो मे बी त्यावेळेस तो ट्रान्सफॉर्मेशनचा काय होतं की टेक्नॉलॉजी आणि हे सगळं डिजिटल एरा आलं होतं, त्याच्यामुळे ते अजून एफिशियंट करू शकले. झालं त्याच्यामुळे झालं. जसं आता आपण इथे धरमपेठला बसलो, बाजूला आरटीओ ऑफिस आहे. आरटीओ मध्ये पहिले तुम्हाला हर छोटी गोष्टी ऑफिस जायला लागत होतं. आज तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरूनच रांग लागायची, मी उभा राहिलेलो रांगेत, मला माहिती आहे. आज तुम्ही वेबसाईट थ्रू ते करू शकता. बिलकुल बिलकुल, ते डिजिटलमुळे टेक्नॉलॉजीमुळे खूप मोठा असर पडलेला आहे. त्याचा तो ऍडव्हान्टेज बीजेपीला भेटलेला आहे. हो, कारण सर्वसामान्य एवढं तर ते फिगर आउट नाही करू शकत. नक्की भेटलं. सर, नागपूर कसा वोट करतो? म्हणजे सेंट्रल नागपूर बद्दल बोललो तर हलबा कम्युनिटी त्यांचाच कॅन्डिडेट पाहिजे, कुणबी कम्युनिटी, कुणबी कास्ट याचा कॅन्डिडेट पाहिजे, हे जास्त मेजॉरिटीमध्ये आहे. नागपूर कसा वोट करतो? म्हणजे काय ते समीकरण काय आहे? असं समीकरण म्हटलं जातं, पण असं समीकरण असतं तर कुणबी मोठ्या प्रमाणामध्ये दक्षिण पश्चिममध्ये आहेत. तिथून देवेंद्र फडणवीस निवडून येतात, ब्राह्मण आहेत. मध्य नागपूरमध्ये हलबा आहे. मध्य नागपूरमध्ये प्रभागांमध्ये पण तुम्ही विचार करता, प्रवीण दटकेचा तुम्ही विचार केला समजा, तर प्रवीण दटके 2 वेळा 3 वेळा मोठ्या प्रभागांमधून चांगल्या तऱ्हेने निवडून आलेला आहे. त्या मग बंटी शिल्केचाही बोललो आपण, तर 3-4 हजार वोटांनीच तो वाचलेला होता 19 मध्ये. हो, आता गेल्या 10-12 वर्षामध्ये दुर्दैवानी मतदारसंघ हे जातींमध्ये वाटून दिलेले आहेत. याला दोन्ही समाज महत्वाचा आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी पण तितकीच जबाबदार आहे आणि काँग्रेसही तितकीच जबाबदार आहे. हे दुर्दैव आहे, हे वास्तविक. की आता तुम्हाला सांगतो, ब्रह्मपुरी सारखा क्षेत्र, त्या ब्रह्मपुरीला विजय वडेट्टीवार जिथे उभे राहतात, तिथे नागपूरच्या एखाद्या माणसाने मी कुणबी समाजाचा आहे म्हणून मी तिथे दावेदारी करतो. राहणारा कुठला? नागपूर. दावेदारी कुठे करताय? ब्रह्मपुरीला काम करणारा माणूस पाहिजे ना. पण मी दावेदारी का करतो? तर माझ्या समाजाचे लोक तिथे राहतात. पण ते कधी कधी सक्सेसफुली होतं, पण ते घातक आहे. एकीकडे तुम्ही जातीगत हे दूर करायचा याचा विचार करता, सगळेच पार्टी समाज व्यवस्थेमध्ये जातीयता नष्ट करण्याच्या मागे आपण लागलेलो आहे. तुम्ही कोणाला विचारा, कोणत्याही पार्टीच्या माणसाला विचारा, आपल्या जातीयता नको असं सगळे म्हणतात. मग जर परत आपण त्याच्यामध्ये जातीयता आणली आणि त्यानुसार जर वोटिंग करायला लागलो का, तर मग ती जातीयता नष्ट कशी होणार आहे? आपल्या नागपुरातही झालेलं आहे ना. म्हणजे मी हा कास्ट त्याच्यासाठी विचारलं कारण की आपण कास्ट बद्दल बोलतोय, पण एक इंटरेस्टिंग विषय मधात आला होता वेस्ट नागपूरला, की आम्हाला हिंदी स्पीकिंग कॅन्डिडेट पाहिजे, कारण की इथे त्या वोटरचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याच्यासाठी मग सगळ्या म्हणजे अक्रॉस ऑल पार्टी लोक एकत्रित आले आणि त्यांनी आंदोलन केलं की आम्हाला एक हिंदी स्पीकिंग कॅन्डिडेट पाहिजे वेस्ट नागपूरला. हा क्रायटेरिया नाही होऊ शकत, निवडून येण्याचा क्रायटेरिया नाही होऊ शकत. पार्टी निवडून येणारा कॅन्डिडेट बघते. निवडून येणारा कॅन्डिडेट नसेल आणि त्याला हिंदी फार फ्लुएंटली बोलता येत असेल, तो काय कामाचा? हा क्रायटेरिया नाही होऊ शकत, त्याला हिंदी बोलता येतं. म्हणजे पार्टीचं फर्स्ट प्रायोरिटीज की जो माणूस निवडून येईल आणि ज्याच्याकडे वोटर जास्त आहे. बिलकुल बिलकुल बिलकुल, म्हणजे इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग. यस, जो जीता हो सिकंदर.
जो जीत के देगा वो सिकंदर. हा. त्यालाच होते, ज्याची जिंकून येण्याची क्षमता असेल त्यालाच दिलं जातं. राईट. असं होतं पुष्कळदा की ज्याचं दोन्ही सारख्या बरोबरीचे असतील, एखाद्यावर अन्याय होतो एखाद्याला दिल्या जातं, असंही होतं पुष्कळदा. परंतु कॅन्डिडेट तर एकच देणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं नागपुरात जे कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये कॅन्डिडेट उभे केलेले आहे, काय होणार आहे या इलेक्शन मध्ये? म्हणजे आता हा दिवाळी आणि दिवाळी नंतर हा चर्चेचा विषय आहे सगळ्यांमध्ये. अरे तुला काय वाटतंय, तुला काय वाटतंय, कोण जिंकेल, काय जिंकेल? बरोबर. तुम्हाला काय वाटतं? आता जितक्यांनी नामांकन भरले त्यांचे नामांकन वापस घेण्याची जी तारीख आहे ती तारीख येऊन गेल्यानंतर पिक्चर क्लिअर होईल. परंतु एक नक्की आहे की जर आम्ही साधारणतः 20 मतदारसंघांचा विदर्भातला आम्ही सर्वे केला, 20, आणि त्यातल्या जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न विचारले की आपल्याला कुठली पार्टी आवडते, आपण कुठल्या पार्टीला मतदान करायला इच्छुक आहात, कुठल्या पार्टीला मतदान करू शकता, तर त्याचं जे त्यांनी जे पर्सेंटेज सांगितलं हे पर्सेंटेज सारखं आहे. जवळजवळ 3%, 4%चा फरक वरती खाली आहे. म्हणजे मी अभ्यास करणारा माणूस म्हणून असा विचार केला तर मला असं लक्षात येतं की एकेकाळी काँग्रेस अशी होती आणि भाजप अशी होती. भाजप अशी करत वरती आली आणि काँग्रेसच्या जवळ आली. लक्षात घ्या. आता तुम्ही 40-40% आहात किंवा 40-41 असाल काय, 5-10% इकडे तिकडे बाकी पार्टीजचे. आता याच्यामध्ये कॅन्डिडेटचं जे व्यक्तिमत्व आहे, म्हणजे आता तुम्ही जर नागपूरचा विचार केला तर नितीन गडकरी आहेत. नितीन गडकरींचं व्यक्तिमत्व, त्यांनी केलेले कामं, त्यांचा घरचा लोकांचा असलेला अप्रोच आहे की नाही, त्यांचा कनेक्ट, या सगळ्यांचा विचार करता त्यांची इंडिव्हिज्युअल मतं 1,00,000-2 लाख आहेत. तसंच जो कॅन्डिडेट आहे त्या कॅन्डिडेटचे स्वतःचे मतं किती आहेत, त्याचं व्यक्तिमत्व आहे ना शेवटी एक. ते जिकडे पडेल जास्त राहील तो कॅन्डिडेट जिंकून. गुड आन्सर.